येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। सिडकोत अनाधिकृत अतिक्रमणावर मनपाचा हातोडा। नवीन नाशिक परिसरातील वाढतं अतिक्रमण प्रशासनासह नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्यानं महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा बडगा उचलला। यावेळी त्रिमूर्ती चौक ते पवन नगर पर्यंत नवीन नाशिक अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील व नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौकात महापालिकेच्या भूखंडावर असलेल्या अनधिकृत बांधकाम JCBच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आलं। यावेळी त्रिमूर्ती चौक ते पवन नगर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांवर तसेच दुकानाबाहेर असलेल्या अनधिकृत शेड व काउंटर यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्रिमूर्ती चौकात इथे आलोय। आपला पालिकेचा एक भूखंड आहे इथे आणि आपण बघतोय की तिथे अनधिकृतपणे सर्रास असं दुकानाचं बांधकाम करून स्लॅब टाकून कारवाई चालू होती। संबंधितांना 2-3 वेळा आपण सूचना दिल्या, त्यानंतर त्यांनी आमचे DO आहेत मॅडम इथे बैरागी मॅडम यांनी सूचना दिल्या की काढून घ्या, परंतु त्यांनी काढलं नाही। आजही आम्ही इथे पाहतोय काढलं तर नाही, शिवाय स्लॅबला मस्त पाणी वगैरे देऊन सगळं काम चालू होतं। त्याच्यामुळे आपण पालिकेच्या JCB मार्फत हे काम तोडून टाकलेलं आहे। थोडा भाग काही राहिला आहे तर त्यांना वरच्या मजल्यावर राहता म्हणून जिण्यासाठी तो भाग ठेवला आहे। त्यांनी तसं सांगितलं आहे आपल्याला 2 दिवसात स्वतःहून काढून घेऊ, नाही काढलं तर त्यांचं वय बरंच असल्यामुळे त्यांच्या वयाचा विचार करून आपण त्यांना 2 दिवसाची मुदत दिली। परंतु आमच्या असंही लक्षात आलं की हा भूखंड बराच मोठा आहे, त्याच्या आसपास पण मागे पुढे ज्यांनी काही कारवाई इथे अतिक्रमण केलं असेल त्यांना सक्त सूचना की स्वतःहून काढून घ्या, नाहीतर पालिकेचा JCB केव्हा पण चालेल। आणि बाकी पण या रोडवर आपण बघतोय सारखी वाहतूक दाटीची इथे कोंडीची। यावेळी नवीन नाशिक, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड विभागाच्या पथकासह एक JCB पोलीस ताफा असा फौजफाटा उपस्थित होता। या कारवाईत नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे, जीवन ठाकरे, प्रवीण बागुल, नाना अभंग, रवी काठवते, प्रकाश नाठे, मिलिंद ढोले, मंदार परांडे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता। कारवाई दरम्यान 4 गाड्या भरून साहित्य आडगाव वडण येथे जमा करण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको, नाशिक।